नमस्कार, मी भगूर येथील रहिवासी असून माझं नाव बाळासाहेब पांडुरंग पाटोळे. मी माझी पत्नी डिलिव्हरीसाठी नाशिकला नेली होती. तिला जास्त तकलीफ झाल्यामुळं ते दुसऱ्या डॉक्टरने आम्हाला घाबरून दिलं. थोडंसं विचार करून आम्ही इकडं SMBT हॉस्पिटल तिला घेऊन आलोय आणि तिची डिलिव्हरी व्यवस्थित सरांनी केली. आमच्याकडे सारिका ही 1.5 महिन्यापूर्वी दाखवण्यास आली होती. काका घेऊन आलेले होते तिला. नाशिकमध्ये बऱ्याच डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जो वार आहे ती गर्भाशयाच्या मुखावर आलेली आहे आणि ती गर्भाशयातनं बाहेर पडून लघवीच्या पिशवीपर्यंत शिरत होती. बरं, ही अतिशय गुंतागुंतीची केस तयार होते कारण की यात सीझर करून बाळ काढणं अतिशय डिफिकल्ट आहे. बरं, दुसरी गोष्ट, बाळ काढल्यानंतर जो रक्तस्राव होतो तो पेशंटच्या जीवाला खूप मोठा धोका क्रिएट करत असतो. आमचा हा जो प्लॅसेंटा परक्रिटा करण्याची ही ऑलमोस्ट 3री ते 4थी केस आहे. 4ही केस नाशिकमधनं रिफर झालेल्या, काही मालेगावमधनं रिफर. त्यामुळे आम्हाला तो कॉन्फिडन्स होता की आम्ही करू शकतो ही केस. त्यामुळे काकांना आधी अतिशय गॅरंटीने आम्ही सांगितलं की तुमचा पेशंट आमच्याकडे घेऊन या आणि पेशंटचाही अतिशय चांगला विश्वास, काकांचाही विश्वास होता. पेशंट प्रायव्हेटमध्ये न जाता आमच्याकडे इकडे आली. पेशंट आमच्याकडे साधारण 15 दिवस होती. त्यात आम्ही तिचं सगळी ट्रीटमेंट केली, रक्ताची सोय केली. बरं, या डिलिव्हरीमध्ये पेशंटचं बेबी डिलिव्हर केल्यानंतर मोठमोठ्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, ज्या गर्भाशयाला ब्लड पुरवठा, रक्त पुरवठा करतात, त्या बंद करून आपण तिची गर्भाशयाची पिशवीही काढलेली आहे. अशा परिस्थितीत 14 दिवसानंतर पेशंट अतिशय चांगल्या नॉर्मल परिस्थितीत आपल्याकडनं घरी जात आहे आणि आपल्याकडे ऑलमोस्ट दर महिन्याला आता ही एक केस येत आहे. यात आम्हाला अॅनेस्थेशियाची टीम, जसे डॉक्टर परमार आहेत, सर्जरी